राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांवरती पोवाडा सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो ऋतुजा ताई माने, शाहिरा ऋतुजा ताई माने. कारण की आपल्या आऊ साहेबांनी सांगितलंय की हा जो मंच आहे, हा विचार मंच, हा जगाला प्रेरणा देणारा, जगाला दिशा देणारा आहे. आणि ज्या मातेनं जगाला दिशा दिली त्याच मातेचा पोवाडा गाण्यासाठी मी ऋतुजा माने यांना विनंती करतो. धन्यवाद. मंडळी, माझ्यासारख्या लहानग्या शाहिराला इथे या भव्य मंचावर शाहीर सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. अखंड गीत गायनी जरी झाला माझा अंत, शाहिरी क्षेत्रातील ज्ञानेश्वर अशी ज्यांना उपाधी दिली जाते असे शाहीर आत्माराम पाटील त्यांच्या लेखनात सांगतात, अखंड गीत गायनी जरी झाला माझा अंत, पुन्हा जन्मुनी गात मरावे शिव छत्रपतींचं गीत, माझ्या राजाचं गीत. आणि त्या राजाला जन्म देणारी ती जिजाऊ माता ही तितकीच धन्य आहे. म्हणून त्या शाहिराचं त्या माऊलीला वंदन. धन्य धन्य जिजाऊ माता. लखोजी जाधव व म्हाळसा यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. 1598 सालास 12 तारखेस जानेवारीस. मंडळी, हा योग म्हणाल तर जानेवारी महिन्यातील गुरु पुष्यामृताचा योग. ह्याच दिवशी स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. याच दिवशी त्या जिजामाऊलीचा जन्म झाला. 1598 सालास 12 तारखेस जानेवारी जिजाऊ माता जन्माली. सिंदखेड राज्यामध्ये रमली आनंदाने नगरी दुमदुमली. मंडळी, त्या मुलीचं नाव काय ठेवलं असेल म्हणाल? जिजाऊ. जी म्हणजे जिज्ञासू, जा म्हणजे जाणती आणि ई म्हणजे ईश्वरी आत्मा. आणि ह्या जिजाऊवर त्या लखोजी जाधवानं आणि त्या म्हाळसाबाईनं काय संस्कार केले होते म्हणाल तर ती जिजाऊ प्रजेचं हित जाणणारी आणि आईप्रमाणे माया करणारी होती. आणि म्हणून या शाहिराचं त्या आईला वंदन. आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला. आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला. मोठी वीर शिवाजी आले जन्माला. मंडळी, आज तुम्ही माझ्यासारख्या शाहिराला या शाहिरी मंचावर शाहिरी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. कारण पूर्वीच्या काळात स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल यासाठीच उपजली जायची. पण खऱ्या अर्थानं त्या सावित्रीबाईनं नव्हे तर त्या जिजाऊ मातेनं आम्हासारख्या बाया बापडांना शिक्षणाचा अधिकार दिला. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं,
जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, हिऱ्या परिसंधी खट बोल दुरून रे बाबा, बोल दुरून रे बाबा, अब जाईल फुकट. आणि म्हणून माझा शेवटचा मुजरा, ऋतुजा मानशाहीरा, ऋतुजा मानशाहीरा, इनामगावकर गात जाहीर, देवानंद माळी ज्ञान देणार, देवानंद माळी ज्ञान देणार, देवानंद माळी ज्ञान देणार, पूज्य पिताजी ज्ञान देणार, ज्ञान देणार, पूज्य पिताजी ज्ञान देणार. खऱ्या अर्थानं जे माझे प्रथम गुरु आहे शाहिरीतील शिवशाहीर जालिंदर शिंदे, आणि ज्यांच्यामुळे मला शाहिरीचा वारसा मिळाला असे शाहीर सम्राट देवानंद माळी, आणि ज्यांच्या साथीमुळे मी शाहिरी सेवा सादर करू शकते असे शाहीर चंद्रकांत माने. पूज्य पिताजी ज्ञान दे